मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की कुछ तो बडा होने वाला है. राजकारणात काहीतरी होणार आहे. राज्यातील राजकारणात मोठा भूकंप होणार आहे. मग ते ऑपरेशन टायगर होईल की ऑपरेशन तुतारी होईल की इतर काही होईल हे योग्य वेळ आल्यानंतर समजेल. राजकारणात परफेक्ट टाइमला खूप महत्व असतं. तेव्हा योग्य वेळ आल्यानंतर नक्की सांगू असा राजकीय बॉम्ब एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी टाकलाय आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. परिणामी राज्याच्या राजकारणात पुन्हा महाभूकंपाची शक्यता. एकीकडे एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्यानंतर राजकीय सारीपाटावरील सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जाते, तर दुसरीकडे ज्योती वाघमारे यांच्या दाव्याने या चर्चेला अजूनच जास्त बळ मिळालंय. म्हणूनच राज्याच्या राजकारणात सध्या काय सुरू आहे, एकनाथ शिंदेचा डाव नेमका काय आहे आणि नेमकं कोणत्या पक्षाला सुरुंग लावण्याची तयारी सुरू आहे याचीच माहिती सांगणारा हा सविस्तर व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय आज भारी. मंडळी, गेल्या 2-3 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेलं सत्तानाट्य अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. 2022 मध्ये एकनाथ शिंदेच्या बंडामुळे शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडली आणि तब्बल 40 आमदारांसह त्यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन करत राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून टाकली. त्यानंतर काही महिन्यातच अजित पवार यांनीही राष्ट्रवादीचा मोठा गट घेऊन सत्तेत प्रवेश केला आणि राज्याच्या राजकारणाला आणखी एक मोठा धक्का दिला. या सगळ्या घडामोडींमुळे ऑपरेशन लोटसची भीती सर्वच पक्षांच्या मनात कायम राहिली असून अनेक नेते पक्षांतर करत सत्तेकडे झुकले आणि आता पुन्हा एकदा राज्यात मोठ्या राजकीय हालचालींची चाहूल लागली आहे. खासदार आणि आमदारांच्या हालचाली वाढल्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाच एकनाथ शिंदे यांनी सध्या ऑपरेशन टायगर ऐवजी ऑपरेशन तुतारी सुरू केल्याचं बोललं जात आहे, ज्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील खासदारांना आपल्या गोटात आणण्यासाठी शिंदे गटाकडून पडद्याआड रणनीती आखली जात असल्याचं बोललं जात आहे. पण ही चर्चा अचानक सुरू झाली आहे का, तर नाहीये. म्हणजे अलीकडेच एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला धक्का मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यात शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदार ज्योती वाघमारे यांनीही अलीकडेच याला दुजोरा देणारं वक्तव्य केलं आणि या चर्चांना जास्तच बळ मिळालं. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या गोटात काहीतरी शिस्त हे स्पष्ट झालंय. खरं तर नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत योग्य बार्गेनिंग करत शरद पवारांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर खासदार म्हणून पुनरागमन केलं. मात्र या निवडणुकीनंतर आता ऑपरेशन तुतारीच्या चर्चेमुळे त्यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते. पण एकनाथ शिंदेचे ऑपरेशन तुतारी नेमकं काय आहे, तर शरद पवार गटातील काही खासदारांना आपल्या बाजूला वळवणं, त्यांना आपल्या गटात सामील करून घेणं आणि मग दिल्लीमध्ये आपली राजकीय ताकद वाढवणं ही या ऑपरेशनची रणनीती असल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच दिल्लीत अधिक खासदार, परिणामी अधिक वजन आणि त्यातून मंत्रिपदाची शक्यता मजबूत करणं हा सरळ राजकीय हिशोब या ऑपरेशन मागे आहे. कारण मंत्रिपदासाठी केंद्र स्तरावर सध्या जे लॉबिंग सुरू आहे त्यासाठी एकनाथ शिंदेच्या या हालचाली सुरू आहेत असं बोललं जात आहे. मंडळी, सुरुवातीला एकनाथ शिंदेची नजर ठाकरेंच्या शिवसेनेवर होती. ठाकरे गटातील काही खासदार शिवसेना शिंदे गटात जाणार अशी चाहूल लागताच उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची बैठक घेऊन सगळ्यांना सूचना दिल्या. परिणामी एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा आता शरद पवार गटाकडे वळवलाय असं देखील बोललं जात आहे. खरं तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीनं दमदार कामगिरी केली होती, तर महायुतीला कमी जागांवर समाधान मानावं लागलं होतं. विशेष म्हणजे या निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट जर कोणाचा राहिला असेल तर तो शरद पवार गटाचा. अवघ्या 10 जागा लढून त्यापैकी 9 जागा जिंकण्याची किमया शरद पवारांनी आणि त्यांच्या टीमने करून दाखवली होती. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची, त्यांच्या वयाची आणि निवडणूक रणनीतीची चांगलीच चर्चा झाली होती आणि केंद्रात देखील शरद पवार गटाचा दबदबा कायम राहिला होता. आता विजयी झालेल्या खासदारांबद्दल बोलायचंच झालं तर शरद पवार गटातून निवडून आलेल्या खासदारांमध्ये बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहिल्यानगरमधून निलेश लंके, बीडमधून बजरंग सोनवणे, माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील तसेच इतर काही प्रादेशिक स्तरावर मजबूत लोक आहेत, जसं की दिंडोरीमधून भास्कर बगरे, वर्ध्यामधून अमर काळे आणि भिवंडीमधून सुरेश म्हात्रे, तर माढ्यामधून उल्लेख केल्याप्रमाणे धैर्यशील मोहिते पाटील. या खासदारांच्या विजयामुळे शरद पवार गटाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक ठरला आणि महाविकास आघाडीच्या एकूण हिशोबात मोठा वाटा राहिला. आणि याच 9 खासदारांवर आता एकनाथ शिंदेचा सध्या डोळा आहे असं बोललं जात आहे. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने आपल्या पक्षाच्या खासदारांना आमिष दाखवली जात असल्याची माहिती आपण पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांच्या तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या कानावर घातल्याचंही त्यांनी सांगितलं. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांची अलीकडेच बैठक घेत त्यांची गाऱ्हाणी ऐकली. मात्र आमच्या पक्षाकडून खासदारांची मनं जाणून घेण्याबाबत फारसं काही झाल्याचं दिसून येत नाहीये असंही या नेत्यानं सांगितलं. म्हणजे एकूणच सगळ्या घडामोडींकडे बारकाईनं पाहिलं तर चित्र खूप स्पष्ट दिसायला लागतं. एकनाथ शिंदे यांची हालचाल
केवळ पक्षफोड किंवा आमदार खासदार ओढण्यापुरती मर्यादित नाही, तर हा सरळ दिल्लीतील राजकीय वजन वाढवण्याचा गेम आहे. कारण सध्या केंद्रात सत्ता समीकरणं जरी स्थिर दिसत असली तरी प्रत्येक खासदाराचं महत्व वाढलेलं आहे. आणि अशा वेळी आपल्या गटाकडे जास्तीत जास्त खासदार असणं म्हणजेच मंत्रीपद, निधी आणि निर्णय प्रक्रियेत जास्त प्रभाव मिळवणं हा या सगळ्या ऑपरेशन मागचा मुख्य हिशोब दिसतो. दुसरीकडे शरद पवार यांचा गट हा सध्या सर्वात स्ट्रॉंग परफॉर्मर म्हणून समोर आला आहे. 2024च्या निवडणुकीत कमी जागा लढवूनही जास्त विजय मिळवणं हा त्यांच्या रणनीतीचा मोठा पुरावा आहे. त्यामुळेच त्यांच्या गटातील खासदार तोडणं म्हणजे केवळ संख्या वाढवणं नाही, तर विरोधकांच्या स्ट्रॅटेजिक ताकदीवर थेट हल्ला करणं आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत पाहिलं तर त्यांनी आधीच सावध भूमिका घेत आपल्या खासदारांना एकत्र ठेवलंय. त्यामुळे शिंदेना तिथे फारशी संधी मिळाली नाही आणि म्हणूनच आता फोकस पवार गटावर शिफ्ट झाल्याचं चित्र दिसतंय. याचा अर्थ एकच, जिथे संरक्षण कमी तिथेच आक्रमण जास्त. पण इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा, हे सगळं अजून चर्चा आणि संकेत या स्तरावर आहे. प्रत्यक्षात काही मोठं घडण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात. त्या म्हणजे आमदार खासदारांची स्पष्ट बंडखोरी आणि त्यामागे मजबूत राजकीय हमी. जर हे दोन्ही घटक जुळले तरच खरा भूकंप होतो. अन्यथा हे सगळं दबाव तंत्र म्हणूनही पाहिलं जाऊ शकतं. म्हणजेच मंडळी, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही सुरू आहे ते फक्त हालचाली नाहीत, तर मोठ्या सत्ता संघर्षाची तयारी आहे. एकनाथ शिंदे यांचा डाव स्पष्टपणे दिल्लीतील ताकद वाढवण्याचा दिसतोय, तर शरद पवार यांचा गट हा त्या डावाचा मुख्य टार्गेट ठरतोय. आता खरंच ऑपरेशन टायगर होणार की ऑपरेशन तुतारी यशस्वी होणार येणारा काळच ठरेल. पण एक मात्र नक्की, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाकी सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.